नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस TISS देवनार मुंबई मार्फत नवीन भरतीची जाहिरात जी आहे जाहीर करण्यात आलेली आहे. पाहू शकता. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग नॉन टीचिंग पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस. कंत्राटी पद्धतीने जनरल इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे, पाहिली जाऊ शकते. यामध्ये पाहू शकता. पोस्ट ॲडव्हर्टाईज with scale of pay, remuneration, last date, application. Applications are invited for the post to be filled contractual basis, period of 1 year initially. Extendable based on the performance of the candidate and requirement of the institute. पाहू शकता. पहिलं पद आहे असिस्टंट कम्युनिकेशन, त्याचबरोबर दुसरं पद आहे असिस्टंट कम डेटा एंट्री ऑपरेटर. याचबरोबर याच्यामध्ये पाहू शकता मंथली रेम्युनरेशन आहे 25,000 ते 30,000 पर मंथ. यानंतर शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठी 25 एप्रिल 2024. लोकेशन आहे मुंबई. शैक्षणिक पात्रता आहे असिस्टंट कम्युनिकेशनसाठी एकूण 3 जागा आहेत. बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ 55% मार्क्स, 1 year एक्सपिरियन्स ऑफ वर्क विथ सिनियर ऑफिशियल्स, लार्ज फर्म इन्स्टिट्यूशन्स. यानंतर डिझायरेबल क्वालिफिकेशन पाहू शकता. वर्क एक्सपिरियन्स इन अकॅडमिक रिसर्च इन्स्टिट्यूशन्स, प्रोफिशियन्सी इन MS ऑफिस ERP वर्क. याच्यानंतर इथे पाहू शकता दुसरं जे पद आहे असिस्टंट कम डेटा एंट्री ऑपरेटर. शैक्षणिक पात्रता आहे बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ 55% मार्क्स, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स. त्याचबरोबर डिझायरेबल क्वालिफिकेशन नॉलेज ऑफ MS वर्ड, एक्सेल, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन एक्सेट्रा. याच्यामध्ये पाहू शकता याची की रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यामधील जी माहिती देण्यात आलेली आहे ते प्रत्येक पदानुसार तीसुद्धा चेक केली जाऊ शकते. याच्यामध्ये जे आहे जॉब कशा पद्धतीने आहे आणि काय काम करायचं आहे याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अदर कंडिशन्ससुद्धा देण्यात आलेली आहेत. अधिकृत जाहिरात जी आहे त्याचं लिंक, नोटिफिकेशन लिंक, PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर इथे पाहू शकता ॲप्लिकेशन फी आहे अर्ज करण्यासाठी 500 रुपये जे ऑनलाईन पे करायची आहे. SC ST आणि PWDसाठी 125 रुपये असणार आहे ही फी. ॲप्लिकेशन प्रोसेस आहे. तुम्हाला कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्ट टू अप्लाय ऑनलाईन. पाहू शकता अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटद्वारे रजिस्ट्रेशन करून नॉन टीचिंग पोस्ट सिलेक्ट करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. या भरतीसाठी डिटेलमध्ये सिलेक्शन करून त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस असेल ती तुम्हाला मेल IDद्वारे जे आहे ती कळवली जाईल. त्यासाठी जो व्हॅलिड मेल ID आहे तो देणे आवश्यक आहे. यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने जी भरती आहे यासाठी तुम्हाला अर्ज करायचं आहे डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठीची. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.